आकाशवाणी मुंबई. श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात देणगी अपहाराच्या आरोपांची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत स्वयंनोंदणी अर्ज वाटपाचं काम 100% पूर्ण. आणि भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा कोरिया मास्टर्स सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दाखल. सहकारी बँक केवळ नफा कमवण्यासाठी नसून जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कार्यरत आहेत, असं केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. शाह यांच्या हस्ते आज मुंबईत राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. नागरी सहकारी बँकांना मुख्य प्रवाहात आणणं हाच या शिखर संघटनेचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. ही संघटना बँकिंग सेवा आधुनिक, पारदर्शी आणि विश्वासार्ह बनवून या क्षेत्रात परिवर्तन घडवून आणेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्व सहकारी बँकांनी या संघटनेसोबतच आजपासून सुरू झालेल्या सुरक्षा कार्यान्वयन केंद्रातही सहभागी व्हावं, असं आवाहन त्यांनी केलं. महाराष्ट्रात देशातल्या सर्वात जास्त 449 सहकारी बँका असल्याचा उल्लेख त्यांनी केला. समृद्ध भारत घडवायचा असेल तर देशातले नागरिक स्वतः समृद्ध असणं आवश्यक आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केवळ भांडवली बाजार पुरेसा ठरणार नाही, तर त्यासोबत स्वयंरोजगाराची समांतर व्यवस्था विकसित करणंही गरजेचं आहे. या दृष्टीनं शहरी सहकारी बँकांची भूमिका महत्त्वाची आहे, असं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमात NUCFDC आणि राष्ट्रीय न्याय सहाय्यक विज्ञान विद्यापीठ यांच्यात एक सामंजस्य करारही करण्यात आला. तसंच विविध संबंधित सेवांचं लोकार्पणही शाह यांच्या हस्ते झालं. IITच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन आपल्या ज्ञानाचा फायदा देशाला मिळावा यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. IIT दिल्लीच्या 57व्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यार्थ्यांची स्वप्न आणि आत्मनिर्भरतेची आस विकसित भारताची पायाभरणी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यशस्वी विद्यार्थ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थिनींचं प्रमाण अधिक असतं तर अधिक आनंद झाला असता, असं ते म्हणाले. IIT दिल्लीच्या सोनीपत परिसरात नव्यानं उभारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक परमप्रज्ञा या उच्च क्षमता प्रसंगणक सुविधेचं उद्घाटन त्यांनी केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, IIT दिल्लीच्या संचालक मंडळाचे सदस्य आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात देणग्यांचा अपहार होत असल्याच्या आरोपांची समग्र चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मंदिराच्या गेल्या 5 वर्षातल्या नोंदी तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचं अधिकृत सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितलं. मंदिराच्या विश्वस्त मंडळानं काल 2023 ते 2026 दरम्यान मिळालेल्या देणग्यांच्या तपशीलवार नोंदी काल मुख्यमंत्र्यांना भेटून सादर केल्या. त्यानंतर त्या आधीच्या वर्षातल्या नोंदी तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. सिद्धिविनायक मंदिरात 18 कोटी रुपयांच्या देणग्यांचा अपहार झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. या प्रकरणी 9 कर्मचाऱ्यांना अटक झाली होती. केंद्रीय गृह मंत्रालयानं नियंत्रण रेषा, प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमा भोवतालच्या 1 किलोमीटर परिसरात सौर, पवन आणि हायब्रिड अर्थात मिश्र अशा कोणत्याही नवीन अक्षय ऊर्जा प्रकल्पांना प्रतिबंध करणारी मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत. मंत्रालयाअंतर्गत असलेल्या सुरक्षा विभागानं जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय प्रकल्प अंमलबजावणीसाठी जमिनीवरच्या सीमारेषेबाजूच्या देशांमधले अभियंते, कर्मचारी आणि कामगारांची सेवा घेण्यास मनाई करण्यात आली असून सीमारेषांच्या 50 किलोमीटर परिसराला संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे. तसंच आंतरराष्ट्रीय सीमेपासून 20 किलोमीटर परिसरातल्या प्रकल्पांसाठी संरक्षण मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणं आवश्यक असणार आहे.
अर्जदारांना केंद्र सरकारच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतीही जमीन परदेशी कंपनीला हस्तांतरित करू नये असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. राष्ट्रीय सुरक्षेवर अशा प्रकल्पांचा कोणताही परिणाम होऊ नये म्हणून केंद्रीय गृहमंत्रालयानं 5 जून रोजी ही मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत स्वयं नोंदणी अर्ज वाटपाचं काम 100% पूर्ण झालं आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं आज ही माहिती दिली. जळगाव, बुलढाणा, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, परभणी, अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये स्वयं नोंदणी अर्जांचं वाटप पूर्ण झालं आहे. अर्ज करण्यासाठीची मुदत येत्या 17 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्यात एकंदर 9,54,77,119 अर्ज वाटण्यात आले. 1,02,53 बूथ लेव्हल अधिकारी या वाटप प्रक्रियेत सहभागी आहेत. राज्यातील नवजात बालकांना वेळेवर दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी तसंच SNCU अर्थात नवजात बालक विशेष दक्षता विभागात अधिक सक्षम उपचार करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा तातडीनं उपलब्ध होतील असं सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. ते आज मुंबईत आरोग्य भवनात NICU आणि बालकांवरील उपचार या विषयावर झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते. राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक असलेलं मनुष्यबळ तातडीनं उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रलंबित पदभरती आणि पदोन्नतीच्या प्रक्रियांना गती देण्याचे निर्देशही आंबेडकर यांनी दिले. गैरवापराच्या उद्देशानं तयार करण्यात येणारी म्यूल बँक खाती उघडणाऱ्या टोळीचा पोलिसांनी मुंबईत पर्दाफाश केला. पोलिसांनी या प्रकरणी 2 जणांना अटक केली असून देशभरात 42 प्रकरणात तब्बल 7.5 कोटी रुपयांचा सायबर घोटाळा करण्यात वापरली गेलेली बँक खाती उघडकीस आणली आहेत. खार पोलीस ठाण्यात नुकत्याच दाखल झालेल्या एका प्रकरणाच्या चौकशीत या टोळीचा सुगावा लागल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणातल्या तक्रारदाराशी टेलिग्राम या ॲपच्या माध्यमातून संपर्क साधून त्याला मोठ्या परताव्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं. दक्षिण कोरियातल्या असान इथं सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा हिनं प्रवेश केला आहे. आज झालेल्या उपांत्य सामन्यात अश्मितानं भारताचीच खेळाडू रक्षिता रामराजवर 21-13, 16-21, 21-13 नं मात करत अंतिम फेरी गाठली. याआधी उपांत्यपूर्व फेरीत अश्मितानं जपानच्या हिना अके या जागतिक क्रमवारीत 22व्या स्थानावर असलेल्या खेळाडूचा पराभव केला होता. अमेरिकेत ओरेगन राज्यात युजिन इथं सुरू असलेल्या 20 वर्षाखालील जागतिक क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आशिष यादवनं काल भालाफेक स्पर्धेत रौप्यपदक पटकावत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. दक्षिण आफ्रिकेच्या जॉन हेड्रिक हेम्सननं सुवर्णपदक पटकावलं तर कॉमनवेल्थ ऑफ डोमिनिकाच्या एडिसन जेम्सनं कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत याआधी भारताच्या नीरज चोप्रानं 2016 मध्ये सुवर्णपदक पटकावलं होतं. भारत आणि श्रीलंका एकादश यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या 3 दिवसीय सराव सामन्यात भारतानं चहापानापर्यंत आपल्या पहिल्या डावात 5 बाद 180 धावा केल्या होत्या. भारताच्या देवदत्त पडिक्कलनं जखमी निवृत्त होईपर्यंत 103 धावा केल्या. त्याआधी श्रीलंका एकादश संघानं आज आपला पहिला डाव कालच्याच 8 बाद 363 धावसंख्येवर घोषित केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन.
मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात देणगी अपहाराच्या आरोपांची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत स्वयं नोंदणी अर्ज वाटपाचं काम 100% पूर्ण. आणि भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा कोरिया मास्टर्स सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.